माझा लढा याच्यासाठी सुरू झाला होता मित्रांनो की मला बोलता येत नाही आता, बस बोलणार मी, हरणार नाही. माझा लढा हा ठीक आहे. माझा लढा मला पहिल्यांदा सस्पेंड केलं होतं मित्रांनो, गुन्हा झाला होतं आणि ही माझी दुसरी वेळ होती सस्पेंड करण्याची. स्पेशल 26 सारखं ऑपरेशन केलं मित्रांनो. बोगस मी इन्स्पेक्टर म्हणून काल गेलो, एक मंत्र्याचा पीए म्हणून गेलो आणि एक सीए मंत्र्याचा म्हणून गेलो. ज्योतिराम मांझी का काहीतरी आहे तिकडले मांझी म्हणून पीए, ते त्यांचा पीए दुसराच घेऊन गेलो. मी इन्स्पेक्टर म्हणून गेलो आणि सगळं केलं. आणि आता रेकॉर्डिंग मध्येही मी खोटा आवाज काढला. असा एवढा आवाज काढला ना इथं लागतं ना मित्रांनो, तर तुम्ही सुद्धा म्हणाल आवाजाचा ज्या कामासाठी आलो होतो ना ते खऱ्या अर्थानं सिद्ध झालंय. माझा मित्र 5 वर्षापासूनचा मुकेश नाटा होता. मला आता काय पुरावे देऊ आणि काय बोलू, कारण खरा पुरावा डॉक्युमेंट सर्व काही भेटले मला. आत्ताच भेटले, 5 मिनिटापूर्वी भेटलेले. आणि कमेटीतील लोक बोलतील काही बोलले ना, माझा लढा याच्यासाठी सुरू झाला होता मित्रांनो की मला बोलता येत नाही आता, बस बोलणार मी, हरणार नाही. माझा लढा हा ठीक आहे. माझा लढा मला पहिल्यांदा सस्पेंड केलं होतं मित्रांनो, गुन्हा झाला होतं आणि ही माझी दुसरी वेळ होती सस्पेंड करण्याची. पण मी म्हणलं चुकी नसताना एका खोट्या गुन्ह्याचा भ्रष्टाचार केलाय, भरपूर वेळा केला, सांगितलंही होतं. 17 पर्यंत भ्रष्टाचार केलाही नव्हता. 17चं एक पत्रही आहे. 2000साठी मी पत्र दिलं होतं गव्हर्नमेंटला की माझ्या घराची डागडुजी करून द्या. ठीक आहे. तर ऍक्टिंग समजा, ऍक्टिंग मध्ये माहिर आहे, बादशाह आहे मी. काय समजायचे तुम्ही समजून घ्या. कालपासून झोपलो नाही, पण खऱ्या अर्थाने यश भेटले. ते यश म्हणजे मी एका गोष्टीसाठी आजपर्यंत फिरलो आणि फिरत होतो, जेलमध्ये जाऊन आलो. 28 दिवस नाही, पहिले 28 दिवस, त्याच्यानंतरही आणि अगोदरही माझ्या मुलांना मला भेटता आलं नाही, बायकोला, भावाला. या पिरियडमध्ये, सध्याच्या पिरियडमध्ये माझ्याकडे पैशाची कमी नव्हती कधीच, पण घरचं प्रेम, मित्र, सगळ्या गोष्टी माझ्यापासून लांब गेल्या. आता माझी बायको सुद्धा फोन उचलत नाही, माझा भाऊ फोन उचलत नाही, माझे मित्र फोन उचलत नाहीत. आणि ठीक आहे, असू द्या. दुसरी गोष्ट रेकॉर्डिंग करून घेतली आताच, ती ऐका पहिले. वेळ गेला, सगळं गेलं, कारण आता मला वाटत नाही ह्याच्यानंतर माझे व्हिडिओ येतील. कारण मी ज्या माणसासाठी माझा प्रयत्न चालू होता आणि लढत होतो ना, मुकेश नाटा आणि निखिल गुप्ता, हे खरे माझे 2 दुश्मन होते मित्रांनो. एक मुकेश नाटा जो 5 वर्ष नाही 6 वर्षापासून 7 वर्षापासून त्याला एका मॅटरमध्ये, मोठ्या मॅटरमध्ये वाचवलं होतं, त्याचे सुद्धा पुरावे माझ्याकडे आहेत. आणि ते निखिल गुप्ताच्या सांगण्यावरून, ज्यावेळेस मी मुंबईला होतो डीबी मार्गला, प्रत्येक गोष्ट माझी तुम्ही ऐकून घ्या. मी होतो डीबी मार्ग पोलीस स्टेशनला, ज्या ठिकाणी महिन्याला 5-5 लाख रुपये भेटतात. आणि 2017मध्ये मी एक अर्ज दिला होता माझ्या घराची डागडुजी होण्यासाठी. तो अर्जही आहे माझ्याकडे, तोही मी पाठवून देईल तुम्हाला. आता मी सगळे पुरावे, पत्रकार परिषद घेईन आणि लोकेशन देईल. आता मला संरक्षणाची गरज नाही. फाशी दिली तर मी सरळ, पण मला हे घरच्यांना दाखवायचं, माझ्या मुलांना, की एकदा बाप सस्पेंड झाला अँटी करप्शन मध्ये, एकदा घरी बसला 6 महिने, आणि पुन्हा त्याच कारणासाठी जर बाप घरी बसला तर काय वाटतं वाईट. ठीक आहे, चला असू द्या. मला ह्याच्यामध्ये मी बनवता आला असता 1 तासाने. मी म्हणलं नाही, जगाला कळू द्या. कारण माझ्या बायकोने सांगितलं होतं प्रत्येक गोष्ट जगाला कळू द्या. म्हणून मी जी दारू पितो, जी पबमध्ये जातो, डान्स बारमध्ये जातो, सगळीकडे जातो, मी जे काही करतो ते फक्त माझी बायको म्हणली की खरं सत्याने वागायचं आणि खरं बोलायचं. ठीक आहे, तेव्हापासून मी वागत होतो. म्हणजे आत्ताच या पिरियडमध्ये. बरं, आता पहिले तर आपल्याला ती रेकॉर्डिंग, काय काय पुरावे भेटलेत ना मित्रांनो, तुम्ही ऐकून अजब व्हाल, ऐकून अजब. आजचे जे पुरावे आहेत ना, ते काय म्हणतात ना, शिकार करायला मी गेलो एक वेगळ्याच ह्याची, आणि वेगवेगळे पुरावे वेगवेगळे. मला कोणाचे मॅटर बाहेर काढायचं नव्हतं, कोणाच्या आयुष्यावर मला कधीच हे करायचं. वाल्मिक मॅटरचं सुद्धा मॅटर मी सहन केलं होतं बीडमध्ये. 7 बदल्या 20 बदल्या मी सहन केल्या होत्या, पण हे मला सहन झालं नव्हतं की मी त्याच कारणासाठी डबल सस्पेंड आणि डबल घरी. म्हणून माझा सस्पेंड झाल्यानंतर लढा चालू झाला मित्रांनो.
मित्रांनो. आणि त्यानंतर मी खऱ्या अर्थानं पेटलो आणि मी सर्वस्व सोडून दिलं. मतलब फाशीला जाऊ, काय व्हायचं ते 10 वर्ष जातील, 20 वर्ष जातील. तर मित्रांनो आता मी रेकॉर्डिंग थांबा 1 मिनिट, ह्याच्यातच आहे पहिले रेकॉर्डिंग आहे का, एक पुरावा दाखवतो मी. चालू ठेवा, वेळ गेला हरकत नाही. आता मी काय बोलू, कुठं शोधू आणि कुठं काय काय पुरावे. 2 मोबाईल वापरतो. स्पेशल 26 सारखं ऑपरेशन केलं मित्रांनो. बोगस मी इन्स्पेक्टर म्हणून काल गेलो, एक मंत्र्याचा पीए म्हणून गेलो आणि एक सीए मंत्र्याचा म्हणून गेलो. ज्योतिराम मांझी का काहीतरी आहे तिकडले, मांझी म्हणून पीए, ते त्यांचा पीए दुसराच घेऊन गेलो. मी इन्स्पेक्टर म्हणून गेलो आणि सगळं केलं. आणि आता रेकॉर्डिंग मध्येही मी खोटा आवाज काढला. असा एवढा आवाज काढला ना इथं लागतं ना मित्रांनो, तर तुम्ही सुद्धा म्हणाल आवाजाचा बादशाह कसा आवाज काढला ते मी. 1 मिनिट फक्त मला ते एकदा फक्त ऐकू द्या. मोठी झाली तरी चालेल, कारण उद्यापासून मी माझी बनवण्याची हिंमत बी होणार नाही. हाँ बोलिए, मैं बोल रहा हूँ सब इंस्पेक्टर रंजीत. हाय क्या मित्र, कैसे हैं? बस बढ़िया बढ़िया. आप कैसे हो? अच्छा, बस एकदम आनंद, भगवान की कृपा है. हाँ भगवान की कृपा है. हम देखते हैं आपके यूट्यूब चैनल वगैरह मस्त बढ़िया सा. हाँ कब आए गाना से? मैं तो तकरीबन 1.5 महीना के ऊपर हो गया. ओके जी. वापस जाने वाले हैं. कंपनी का जो कुछ भी काम आगे का शुरू ही है. अच्छा अच्छा वापस जाने वाले हैं. हाँ अच्छा अच्छा बोलिए, अच्छा. बोलिए. कुछ नहीं, वो काम का बात किया था. मंत्री जी है सामने, हाँ. तो मैं उनको बोलूं क्या आप बोलेंगे? कोई बात नहीं. क्या है, आप थोड़ा बात करवाइए. हाँ बात करवाता हूँ, 1 मिनट रुको. हाँ जी प्रणाम. प्रणाम. कैसे है? बहुत बढ़िया. आप कैसे है? बस आनंद है, आनंद मंगलम. हाँ तो बोलिए, अभी जो आपका जो काम करना है ना व्यवहार का, वो कैसा कैसा है? हाँ. देखो मैं आपको थोड़ा बात बोल देता हूँ मंत्री जी. हमारे साथ सब जुड़े हुए हैं. सब कंपनी ऐसे यहाँ भी चल रही है और वहाँ गाना में भी चल रहा है. अच्छा काम बस इसमें अब मैं ज्यादा नाम तो वैसे नहीं बता सकता आपको, क्योंकि आपको नहीं मालूम है किस तरह. लेकिन थोड़ा 2-3 बोल दो, 4 बोल दो. हाँ, एक तो हमारे महाराष्ट्र के मिनिस्टर साहब है, वो संजय भाई श्री साहब है. संजय भाई श्री. हाँ, और वो गुप्ता जी है, निखिल भाई गुप्ता. वो क्या काम करते हैं? हाँ, उसके लिए क्या है कि अभी यहाँ का जो कुछ भी कंपनी है उसका मतलब साथ में है, हमारे साथ काम काज में. अच्छा है. लेकिन काम क्या करते हैं? इन्वेस्टमेंट ये रंजीत भाई के द्वारा सब आता है, इस तरह का है. नहीं, लेकिन वो निखिल भाई गुप्ता, मैं बोल रहा हूँ रंजीत. निखिल भाई गुप्ता. हाँ निखिल भाई गुप्ता कौन है वो बोलिए ना. वो पुलिस डिपार्टमेंट में है. हाँ पुलिस डिपार्टमेंट. और एक पार्टनर का बोलिए, मतलब ज्यादा भी नहीं. वो यहाँ के है, मतलब सूरत के है, वो बिल्डर है. क्या नाम है जी? सूरत के है. बस ज्यादा उसमें तो खुल के तो नहीं बता सकता. हाँ बराबर. नहीं मैं रंजीत भाई ही बोल रहा हूँ. वही मुकेश यहाँ का है क्या, उतना ही बोलो बस. हाँ बराबर है, सब काम का सबका चलता है. अच्छा. और इनको बस इतना बोलिए कि स्विस बैंक में वो पैसा डालेंगे तो है, मतलब वो अभी इन्वेस्ट करने वाले मंत्री जी, समझो ना 80-90 करोड़. मतलब नहीं सब उसमें तो क्या है कि रंजीत भाई जो कुछ फेस टू फेस बात होगी तो अच्छा रहेगा. फेस टू फेस ना. बराबर. हाँ ठीक है, फिर मैं क्या करता हूँ, इनको लेके आता हूँ मैं मंत्री जी को. ओके ओके चलेगा जी. हाँ धन्यवाद. ओके. तर मित्रांनो ही ती रेकॉर्डिंग होती. तर आता पुढचे पुरावे वगैरे, आता व्हिडिओ मोठा होईल, पुरावे वगैरे पण मला वाटतं 1 मिनिट, मला काय लक्षातच येत नाही की ह्या मोबाईलमध्ये काय ह्यामध्ये 1 मिनिट, जर 1च मिनिट चालू ठेवा, ह्याच्यात असेल त्याच्यातून मी देईन आणि नसतील तर मग मी दुसरा परत एक व्हिडिओ बनवेन चांगला, किंवा पत्रकार परिषद घेईन. आता मी खऱ्या अर्थानं
आता संजय शिरसाटांचं नाव आलं, माझी इच्छा नव्हती कोणाचं वाईट करावं वगैरे, पण ते आणि सगळं मी ह्याच्यासाठी केलं. यानंतर ना थांबा, यामध्ये नाही आहेत पुरावे, याच मोबाईलमध्ये आलेले आहेत, व्हॉट्सअपवरती झालेले की ते निखिल गुप्ताचे त्यांचं ऑफिस, त्यांचे किती वर्कर काम करतात, कशा प्रकारे ब्लॅकचं व्हाईट होतो, व्हाईटचं ब्लॅक होतो. पण एवढं त्यांनी सांगितलं की निखिल गुप्ता, संजय शिरसाट, मुकेश नाटा आणि हा तर ना मित्रांनो हा आहे महाराज आहे, प्रसिद्ध महाराज आहे. मी सांगतो तुम्हाला, युट्यूब चॅनल आहे त्याचं गुजराती इथला, आणि 180 करोड व्हॉट्सअपला चॅट आहेत. प्रॉपर्टी त्याची म्हणतो माझी स्वतःची, म्हणजे ह्या चौघांची, ती मुंबईची विकायची, आणि इथली 150 करोड सुरतची. असं प्रत्येक सिटीमध्ये किती त्या चौघांच्या प्रॉपर्ट्या. ते आता सीबीआय काढेल, काय काढेल, आणि काढायची गरजही नाही. आता कोणी काढलं नाही, पण मला जनतेला आणि मायबाप जनते, माझ्या घरच्यांना, नातेवाईकांना दाखवायचं होतं की या मॅटरमध्ये माझी खरंच चुकी नव्हती. सस्पेंड केलं ते खोटे पुरावे देऊन, आणि खोटे मित्र हे सगळं खरं केलंय. आणि खोटं जर करायचं, सायबर एक्सपर्ट आहे, खूप काही केलं असतं, पण म्हणलं नाही, कोणाचं वाटोळ करायचं नाही. कोण मंत्री असू काय असू, ते माझ्या हातून चुकून निघालं. ते काय लांडगा मारायला गेलं, काय म्हणते, काहीतरी मारायला गेल्यावर दुसरंच भेटलं मला, त्याच्यातनं ते सगळं झालं. तर चला मित्रांनो, ते आता मी पुरावे वगैरे, पत्रकार परिषद घेणार जोरदार. चला, ओके, बाय.